नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत ऋतुजाची संघर्षमयी गोष्ट. ऋतुजा आणि विवेक यांच्या आयुष्याची सुरुवात प्रेमाने झाली होती. कॉलेजमध्ये झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोन्ही घरच्यांच्या थोड्याफार विरोधानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नाला आता 5 वर्षे झाली होती. या 5 वर्षात त्यांच्या आयुष्यात एक गोड परी आली होती. 3 वर्षांची खट्याळ, गोड, सतत आईच्या मागे मागे फिरणारी परी. ऋतुजा एका मोठ्या IT कंपनीत मॅनेजर होती. मेहनत, प्रामाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे ऑफिसमध्ये तिचा खूप सन्मान होता. काही दिवसांपूर्वीच तिला कंपनीत मोठी बढती मिळाली होती. संपूर्ण ऑफिसमध्ये तिचं कौतुक होत होतं. पण ज्याने सर्वात जास्त आनंदी व्हायला हवं होतं, तो विवेक मात्र आतून जळत होता. त्या दिवशी ऋतुजा घरी आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. "विवेक, ऐक ना," विवेक म्हणाला. "हां." ऋतुजा म्हणाली, "मला प्रमोशन मिळालं. आता मी सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर झाले." तिने आनंदाने त्याचा हात धरला. विवेकने जबरदस्तीने हसू आणलं. "छान आहे." इतकंच? ऋतुजाला अपेक्षा होती की तो तिला मिठी मारेल, अभिनंदन करेल, पण तो मोबाईलमध्येच बघत राहिला. ऋतुजाचं चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. स्वयंपाकघरात सासू म्हणाली, "बघा बरं, आता मॅडम मोठ्या ऑफिसमध्ये मोठ्या मॅनेजर झाल्यात. घराकडे कोण लक्ष देणार?" ऋतुजा शांत होती. ती सकाळी 5 वाजता उठायची. सगळ्यांचा नाश्ता, डबा, परीला तयार करणं, सासू-सासऱ्यांचा चहा, घर आवरणं आणि मग ऑफिस. संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा स्वयंपाक. तरीही तिला रोज ऐकावं लागायचं. ऋतुजाला तिच्या सासऱ्यांचा खूप मोठा आधार होता. एके दिवशी ऋतुजा भाजी चिरत होती. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तेवढ्यात सासरे आले. "ऋतुजा बाळ, थोडा आराम कर. मी भाजी चिरतो. तू दिवसभर काम करतेस. मला सगळं दिसतं गं." हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, "तुम्ही आहात म्हणून तर मी टिकून आहे. तुम्ही मला मदत करता, परीलाही सांभाळता. माझ्यासाठी आईचं बोलणं ऐकून घेता. पण आता तुमचंही वय झालंय. तुम्ही आता तुमची काळजी घ्या. आराम करा. मी आवरते सगळं. मग आपण जेवायला बसू." सासऱ्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. ऑफिसमध्ये तर ऋतुजा सर्वांची आवडती होती. ती कधीही कोणाला कमी लेखत नसे. टीममधला नवीन कर्मचारी असो किंवा सिनियर, सगळ्यांशी ती आदराने बोलायची. एके दिवशी बॉसने सर्वांसमोर सांगितलं, "ऋतुजाला एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड जाहीर केलेला आहे आणि या कंपनीला ऋतुजासारखे कर्मचारी मिळणं म्हणजे खरंच भाग्य आहे. तिने नवीन कर्मचाऱ्यांना खूप छान पद्धतीने ट्रेनिंग दिलं. त्यामुळे आपल्याकडे नवीन नवीन प्रोजेक्ट्स मिळाले आणि आपण ते सर्व प्रोजेक्ट्स खूप छान पद्धतीने पूर्ण करतोय." संपूर्ण ऑफिस टाळ्यांनी दणाणून गेलं. तिचं सर्वांनी अभिनंदन केलं. ऋतुजा फक्त हसली आणि म्हणाली, "हे सर्व टीमचं क्रेडिट आहे आणि तिला प्रसिद्धीपेक्षा काम वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण झालं याचं समाधान होतं." रात्री घरी आल्यावर "आई" म्हणून परी धावत येऊन तिच्या गळ्यात पडली. "आई, आज मी चित्र काढलं आहे." ऋतुजाने कौतुक केलं. "वा, छान, माझी शहाणी मुलगी." विवेकची वाट पाहत रात्री दोघी मिळून त्यामध्ये रंग भरत बसल्या. ऋतुजाला अवॉर्डबद्दल विवेकला सांगायचं होतं, पण तो लवकर आला नाही आणि या दोघी झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी ऋतुजा विवेकला अवॉर्डबद्दल सांगत होती, पण विवेक तिला टाळत होता. विवेकची चिडचिड होत होती. ऑफिसमध्ये ऋतुजाचं कौतुक झालं की विवेकच्या मनात राग वाढायचा. त्या दिवशी तो म्हणाला, तुझा बॉस तुला खूपच महत्त्व देतो. प्रमोशन पण तुलाच आणि अवॉर्ड पण तुलाच. कसं काय देतो गं?" ऋतुजा म्हणाली, "कारण मी प्रामाणिकपणे काम करते." विवेक म्हणाला, "हेच की अजून काही कारण आहे? तू बॉसला स्पेशल सर्व्हिस देतेस का?" हे ऐकताच ऋतुजाला धक्का बसला आणि ती ओरडली, "विवेक, तू माझ्यावर संशय घेतोस?" तो पुढे काहीच बोलला नाही, पण त्याच्या शांततेनेच तिचं मन तुटलं. इकडे विवेक तिच्याशी तुटक वागत होता आणि सासूबाई तर तिचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हत्या.
एके दिवशी पाहुणे आले होते. सासूबाईंनी घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. पण ऋतुजाला काहीच माहिती नव्हतं. सासूबाईंनी तिला सांगितलंच नव्हतं आणि अचानक तिला ऑफिसमध्ये फोन केला आणि म्हणाल्या, "अगं, आज तू ऑफिसला कसं काय गेलीस गं? विसरलीस का? आज हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे, सगळे पाहुणे आले आहेत आणि तू आत्ताच्या आत्ता घरी ये." तशी ऋतुजा धावतच घरी आली. ती घरी आल्यावर सासूने तिचा पाणउतारच केला. सासू मोठ्याने म्हणाली, "या सुनबाई या, सगळे पाहुणे तुमचीच वाट पाहत आहेत. बघितलं ना आमच्या सुनबाईंना, घरापेक्षा ऑफिसलाच जास्त महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या लक्षातच नाही आलं आज हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे ते." सासूबाई तिला खूप बोलत होत्या. ऋतुजाने काही उलट उत्तर दिलं नाही. पण सासरे लगेच म्हणाले, "खोटं बोलू नका. तुम्हीच तिच्याशी खोटेपणा केला. तिला सांगितलंच नाही आणि तिलाच बोलताय. ही मुलगी सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी आणि ऑफिससाठी राबते. तिच्यासारखी सून प्रत्येकाला मिळावी." पुढे ते बोलणार इतक्यात ऋतुजाने त्यांना अडवलं आणि संपूर्ण हॉल शांत झाला. ती म्हणाली, "बाबा, असं काही नाही आहे. मीच वेंधळी आहे. मीच विसरले होते." तिने सर्वांची माफी मागितली आणि आवरून आले म्हणून रूममध्ये गेली. ऋतुजाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने स्वतःला सावरलं आणि मदतीसाठी एका कामवाल्या मावशींना तयारीसाठी बोलवलं. मसाले, दूध, नाश्ता सर्व काही करून बाहेर गेली आणि अगत्याने सर्वांची चौकशी केली. सर्वांना खाऊ पिऊ घातले आणि हसतमुखाने हळदी-कुंकू दिले. आता घरात सतत भांडणे, रुसवे-फुगवे करत असेच दिवस जाऊ लागले. एका रविवारी सासरे आणि परी बागेत गेले. परीने आजोबांना विचारलं, "आजोबा, आई एवढं काम का करते?" आजोबा हसले आणि म्हणाले, "कारण तुझी आई खूप धाडसी आहे. ती सुपरवुमन आहे." परी आनंदाने म्हणाली, "माझी आई बेस्ट आहे." हे शब्द ऐकून बाकावर बसलेली ऋतुजा नकळत हसली. रात्री ती गच्चीवर उभी होती. आकाशात चंद्र होता. मनात मात्र हजार प्रश्न. मी इतकं सगळं करते तरी माझ्या नवऱ्याला माझा अभिमान का वाटत नाही? खाली अंगणात परी आणि सासरे खेळत होते. त्यांचं हसणं ऐकून ती स्वतःला सावरत होती. यांच्यासाठी मला मजबूत राहायचं आहे. परीचं हे निरागस हसू नेहमी तिच्या चेहऱ्यावर आणण्यासाठी मी काहीही करू शकते. परीसोबत कधी गोष्टी, कधी लपाछपी, कधी स्वयंपाकघरात छोट्या छोट्या पोळ्या. ऋतुजाचं खरं जग म्हणजे परीच होती. रविवारची सकाळ होती. ऋतुजा स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी गरमागरम पोहे, चहा आणि परीसाठी मऊ सपक उपमा बनवत होती. परी तिच्या छोट्या स्टूलवर बसून म्हणत होती, "आई, मी तुला काय मदत करू?" ऋतुजा हसली, "हो माझ्या परी बाळा, तू कांद्याची सालं कचरापेटीत टाक." परी ते काम करू लागली. तेवढ्यात सासूबाई स्वयंपाकघरात आल्या. "अगं, अजून चहा झाला नाही का? कधीची चहाची तलप लागली आहे मला. तुला माहीत नाही काय गं? सकाळी सकाळी आधी मला चहा लागतो ते. एवढं ऑफिस करतेस पण घरचं काम अजूनही नीट जमत नाही तुला." "जमत नाही का करायचंच नाही कुणास ठाऊक? माझी मीच घेते चहा." ऋतुजा शांतपणे म्हणाली, "आई थांबा, तुम्हालाच बीपीची गोळी घ्यावी लागते ना, म्हणून मी गडबडीत आधी पोहे केले आणि मग चहासाठी आधण ठेवलं." "आई, पोहे तयार आहेत. चहा गॅसवर आहे. दूध घालून उकळून 2 मिनिटात चहा आणि पोहे घेऊन बाहेर येते." सासूबाई तावातावानेच खेकसल्या तिच्यावर. "मला शिकवू नकोस. माझ्यामुळेच हे घर चाललंय." ऋतुजाने काहीच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात सासऱ्यांनी बाहेरून आवाज दिला, "ऋतुजा, मला साखर कमी असलेला चहा कर बरं." त्यांनी ती वेळ मारून नेली. ऋतुजा म्हणाली, "हो बाबा." सगळ्यांनी मिळून चहा नाश्ता केला. लग्न होऊन 5 वर्षे झाली तरी ऋतुजा रोज सासूबाईंना विचारूनच नाश्ता आणि स्वयंपाक बनवत होती. पण आज सासऱ्यांनी सांगितलं की तू आज आईशी बोलायलाच जाऊ नकोस, म्हणजे वादच होणार नाही. पण आईच्या आवडीचा स्वयंपाक बनव. त्याप्रमाणे ऋतुजाने आज सासूबाईंना न विचारताच नाश्त्यासाठी पोहे आणि जेवणासाठी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. पण सासूबाईंना तेही खटकलं. सासूबाईंनी संध्याकाळी विवेक घरी आल्यावर डाव साधायचं ठरवलं. विवेक ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस बाहेरगावी गेला होता. संध्याकाळी घरी आला. दार उघडताच त्याला आई सोफ्यावर बसून रडताना दिसली.
डोळे लाल झाले होते. हातात रुमाल. विवेकने आईला विचारलं, काय झालं? सासू मुद्दाम रडत म्हणाल्या, काही नाही रे. विवेक म्हणाला, सांग ना काय झालं ते. तू अशी संध्याकाळच्या वेळेस का रडत आहेस? सासूबाई म्हणाल्या, नको. सांगितलं तर तुलाच वाईट वाटेल. विवेक अधिकच अस्वस्थ झाला. आई, स्पष्ट सांग. सासूने हुंदका देत सांगितलं, तुझ्या बायकोला आता माझी किंमतच राहिली नाही. आज तर तिने मला सगळ्यांसमोर सुनावलं. विवेकच्या कपाळावर आठ्या पडला. काय म्हणाली ती? सासूबाई पुढे सांगत होत्या. म्हणाली, तुमची सगळी कामं हळूहळू असतात. तुमच्या जुन्या विचारांमुळे घर मागे पडले. तुम्ही मध्ये पडू नका. घरात काय करायचं काही नाही ते मी बघते. तुम्ही लक्ष घालू नका. पण प्रत्यक्षात ऋतुजाने यातलं एकही वाक्य म्हटलं नव्हतं. पण सासूबाईंनी गोष्ट रंगवून सांगितली आणि मग वादळच आलं. ऋतुजा झोपाळ्यावर परीला गोष्ट सांगत जेवण भरवत होती. तेवढ्यात विवेक जोरात ओरडतच आला. ऋतुजा, ऋतुजा, ऋतुजा. ती दचकली. काय झालं? का ओरडतोयस? विवेक म्हणाला, तू माझ्या आईचा अपमान केलास. तुमची आता या घरात गरज नाही बोललीस. घर जुन्या विचारांचं झालंय म्हणालीस आणि नको नको ते घाणून पाडून बोललीस तू माझ्या आईला. म्हणून ती रडत बसली आहे. मला गावी सोडून ये म्हणते. ऋतुजा गोंधळली आणि म्हणाली, काय? विवेक म्हणाला, नाटकं करू नकोस. ऋतुजा म्हणाली, मी तर तसं काहीच केलं नाही. विवेक म्हणाला, मग काय आई खोटे बोलते का? ऋतुजा शांतपणे म्हणाली, मी फक्त चहा 2 मिनिटात देते असं म्हटलं. उलट वाद होईल म्हणून मी त्यांच्याशी बोलणंच टाळत होते. विवेक म्हणाला, खोटं. तू म्हणालीस ना मध्ये पडू नका. तुझी इथं काय गरज नाही. ऋतुजा म्हणाली, विवेक, मी असं काहीच बोलले नाही. पण विवेक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुझ्या नोकरीचा, तुझ्या पदाचा तुला खूप गर्व झाला आहे. आणि म्हणून तुझा आवाज आता घरातही मोठा झाला आहे. ऋतुजाच्या डोळ्यात पाणी आलं. ऋतुजा म्हणाली, तुझा माझ्यावर विश्वास नाही का रे? विवेक म्हणाला, नाही, माझा तुझ्यावर विश्वास नाही. माझा आईवर पूर्ण विश्वास आहे. हे शब्द तिच्या हृदयात काट्यासारखे रुतले. वाद ऐकून परी घाबरली. ती धावत आईच्या मांडीला बिलगली. आई, बाबा तुला का इतकं ओरडतायत? ऋतुजाने तिचे अश्रू पुसले. काही नाही ग बाळा. परी विवेककडे पाहत होती. बाबा, आई रडतेय. तू आईला सॉरी बोल. विवेकने काहीच उत्तर दिलं नाही. तो रागाने खोलीत निघून गेला. आईला परीने निरागस प्रश्न विचारला. आई, बाबा तुझ्याशी असं का वागतात ग? माझ्या फ्रेंड्सचे बाबा त्यांच्या आईशी खूप छान छान बोलत असतात, हसत असतात. रोजच्या भांडणामुळे परीच्या मनावरती परिणाम होत होता. सासऱ्यांनी ते पाहिलं आणि झालेल्या प्रकाराबद्दल विवेकशी बोलायचं ठरवलं. त्याला सत्य सांगायचं ठरवलं. सासरे संपूर्ण प्रसंग पाहत होते. त्यांना माहीत होतं की खरं कोण आणि खोटं कोण बोलत आहे ते. रात्री त्यांनी विवेकला बोलवलं. विवेक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. विवेक म्हणाला, काय बाबा? बाबा म्हणाले, आज तू ऋतुजावर ओरडलास. विवेक उत्तरला, हो, कारण तिने आईचा अपमान केला. तुमची इथे गरज नाही बोलली. सासरे ठाम आवाजात म्हणाले, नाही, मी तर दिवसभर घरीच होतो. त्या दोघींच्या सोबतच होतो. मी स्वयंपाकघरातही होतो. ऋतुजाने एकही अपमानास्पद शब्द वापरला नाही. उलट आईनेच तिला 4 शब्द सुनावले. तरीही ती काही बोलली नाही. विवेक थोडा गोंधळला आणि म्हणाला, पण आई? बाबा त्याला मध्येच थांबवत म्हणाले, प्रत्येक वेळी एकाच बाजूचं ऐकून निर्णय घेऊ नकोस. ऋतुजाचंही ऐक. विवेक काही क्षण शांत राहिला, पण त्याचा अहंकार अजूनही कमी झाला नव्हता. तो म्हणाला, बाबा, तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. हे ऐकून सासऱ्यांच्या डोळ्यात निराशा दाटली. ते म्हणाले, मी कोणाचीच बाजू घेत नाही. मी फक्त सत्याची बाजू घेतो. ऋतुजा हे सर्व दाराआडून ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला फक्त एकच प्रश्न सतावत होता. ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं
तोच माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? याच क्षणापासून विवेक आणि ऋतुजामधील दुरावा आणखी वाढू लागला. तर सासूच्या मनात ऋतुजाला घरातून दूर करण्याचा नवा डाव आकार घेऊ लागला. विवेकची वाट आता घसरत चाललेली होती. ऋतुजावर सतत संशय घेणारा विवेक आता हळूहळू चुकीच्या सवयींच्या आहारी जाऊ लागला होता. ऑफिसमधील ताण, ऋतुजाच्या यशाचा मत्सर आणि आईचे सतत कान भरणे यामुळे तो दिवसेंदिवस चिडचिडा होत गेला. सुरुवातीला मित्रांसोबत फक्त कधीतरी म्हणून दारू प्यायचा, पण नंतर तेच रोजचं झालं. सिगारेट, दारू आणि उशिरा घरी येणं. त्याच्या वागण्यात खूप बदल झाला होता. एका रात्री घड्याळात 11 वाजले होते. परी आईच्या खुशीत झोपायची वाट पाहत होती. आई, बाबा अजून आले नाहीत का गं? ऋतुजाने हसत तिचे केस कुरवाळले. येतील ग बाळा. तेवढ्यात दाराची बेल वाजली. ऋतुजाने दार उघडलं. विवेक पूर्ण दारूच्या नशेत होता. त्याच्या तोंडातून दारूचा तीव्र वास येत होता. तो नीट उभाही राहू शकत नव्हता. ऋतुजा, कुठे आहेस? ऋतुजाने त्याला आधार देत आत आणलं. ऋतुजा म्हणाली, हळू पडशील, पण त्याने तिचा हात झटकून दिला आणि विवेक ओरडला, मला तुझी मदत नकोय. परी धावत आली. बाबा. विवेकने तिच्याकडे पाहिलेही नाही. तो सोफ्यावर कोसळला. परीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. ती आईला हळूच विचारू लागली, आई, बाबा आजारी आहेत का गं? ऋतुजाने अश्रू लपवत उत्तर दिलं, हो गं, थोडं बरं वाटत नाही त्यांना. स्वयंपाकघरात सासूबाई उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाला तूच या अवस्थेला आणलं आहेस. ऋतुजा अवाक झाली. आई, मी काय केलं? सासूबाई म्हणाल्या, तू दिवसभर ऑफिस करतेस, त्याच्याकडे लक्षच नाही तुझं. तेवढ्यात सासरे आत आले. त्यांनी कठोर आवाजात म्हटलं, पुरे आता. प्रत्येक गोष्टीला ऋतुजाला दोष देणं बंद करा. विवेक स्वतःच्या निर्णयाने दारू पितो, त्यासाठी ही मुलगी कशी जबाबदार? सासूबाई शांत झाल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकच्या डोक्यात प्रचंड दुखत होतं. ऋतुजाने त्याच्यासमोर लिंबू पाणी ठेवलं. हे घे, पिऊन घे. विवेकने तिच्याकडे पाहिलं. माझ्यावर उपकार करू नकोस. ऋतुजाने शांतपणे उत्तर दिलं, उपकार नाही, काळजी आहे म्हणून. विवेकने तिला थांबवत म्हणाला, काळजी? तो उपहासाने हसला. तुला फक्त तुझी नोकरी आणि प्रमोशन महत्त्वाचं आहे. ऋतुजा काही बोलली नाही. तिने फक्त कप उचलला आणि स्वयंपाकघरात निघून गेली. दाराआड उभी राहून ती रडत होती. हे सगळं परीने पाहिलं. ती धावतच आईजवळ आली. तिने आपल्या छोट्या हातांनी आईचे अश्रू पुसले. आई, रडू नकोस. मी मोठी झाले की तुला खूप खुश ठेवेन. तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. ऋतुजाने तिला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी तिला जाणवलं, जगात सगळे साथ सोडतील, पण तिची छोटी परी आणि तिचे सासरे तिच्यासोबत खंबीरपणे उभे राहतील. मात्र विवेकचे दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढतच होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ लागला होता. पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या माझी स्टोरी टेलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा. धन्यवाद.